नमस्कार मित्रांनो, आज आपण रिव्ह्यू करणार आहोत जॉन डियर कंपनीचा 5205 मॉडेल आहे मित्रांनो। आणि तुम्ही याचे स्टिकर बघू शकता। सेलिब्रेटिंग 25 इयर्स इन इंडिया, 25 वर्ष पूर्ण झालेले आहेत मित्रांनो या ट्रॅक्टर कंपनीला भारतामध्ये। पुण्यामध्ये याचा मॅन्युफॅक्चरिंग प्लांट आहे मित्रांनो। पुण्यामध्ये हे ट्रॅक्टर बनतात। याचा जर लुक बघितला ना मित्रांनो, तो पहिल्यापासून असाच लुक येतो याच्यामध्ये। आता थोडेफार चेंज झालेले आहेत मित्रांनो, कारण आता CRD आलेले आहे, त्याच्यामुळे यांनी काय केलेलं आहे DRL आणि ते एक्स्ट्रा ॲड केलेले आहेत। पण आता सध्या जो आहे ना, तो थोडा जो लुक आहे ना तो ओल्डमध्येच येतो याच्यामध्ये। CRD मध्ये चांगला लुक येतो, मात्र याच्यापेक्षा जास्त लुक भारी येतो। जर याचे पुढचे हेडलाईट्स बघितले ना, तर हे हॅलोजनमध्ये येतात। फ्रंटला जाळी दिलेली, जे की इंजिनला एअर सर्क्युलेशनचं काम करते। मेटलची जाळी आहे मित्रांनो। हेडलाईटच्या मध्ये ना याचा लॉगो दिलेला आहे कंपनीचा, तुम्ही पाहू शकता। आणि समोरून याची नंबर प्लेट लावण्यासाठी जागा दिलेली। याला जो लॉक आहे मित्रांनो, तो चावीचा लॉक दिलेला आहे। आणि हे जे बोनट आहे मित्रांनो, तर सिंगल पीस बोनट आहे या ट्रॅक्टरला। याचा जर ॲक्सेल बघितला ना, तर हा नॉन ॲडजस्टेबल ॲक्सेल आहे बरं मित्रांनो। फिक्स टाईप ॲक्सेल आहे हा, तुम्ही ॲक्सेल बघू शकता। याच्यामध्ये मित्रांनो पुढचा टायर जर बघितला ना, तर हा टायर आहे ना 750/16 या साईजमध्ये येतो। याच्यामध्ये सिंगल ॲक्टिव्ह पॉवर स्टीअरिंग दिलेली मित्रांनो, तुम्ही पाहू शकता। सिंगल ॲक्टिव्ह पॉवर स्टीअरिंग आहे याच्यामध्ये। हे बघा मित्रांनो, सिंगल पीस बोनट दिलेले आहे यामध्ये। आणि 2 हायड्रोलिक स्टड दिलेले आहेत बोनटला होल्ड करण्यासाठी। याचा इंजिन सेटअप पाहू शकता तुम्ही। अशा प्रकारे याचा इंजिन सेटअप दिलेला आहे मित्रांनो। एक साइड कंपनीची बॅटरी आहे, जी की वजनाचं पण काम करते फ्रंटला। एअर फिल्टर जर बघितलं ना, तर याच्यामध्ये ड्राय टाईप एअर फिल्टर येतं ड्युअल एलिमेंटमध्ये विथ चॉक सेन्सर आलेले याच्यामध्ये। आणि याचं रेडिएटर बघून घ्या तुम्ही। आणि जी मफलर आहे मित्रांनो सायलेन्सरची, ती आतमधून दिलेली याच्यामध्ये। अंडरवुड मफलर सिस्टीम आहे। आणि सायलेन्सरचा जो असतो ना, तो असाच येतो याच्यामध्ये। प्रत्येक ट्रॅक्टरमध्ये असाच सायलेन्सर डिझाईन आहे याच्यामध्ये। आणि याच्यामध्ये एक्स्ट्रा पण जाळी दिलेली मित्रांनो, ही बघू शकता तुम्ही। एक प्रकारे गार्ड दिलेलं आहे मित्रांनो, प्रोटेक्शन गार्ड म्हणतो आपण त्याला, प्रोटेक्शन गार्ड। तशा प्रकारे सिस्टीम आहे ही। हा कूलंट बॉक्स दिलेला आहे मित्रांनो। आता आपण या ट्रॅक्टरच्या इंजिनबद्दल बोलूया। या ट्रॅक्टरमध्ये 48 HP इंजिन येतं 3 सिलेंडर सोबत। बोश कंपनीचा इनलाइन फ्यूल पंप दिलेला आहे मित्रांनो। हा जो ट्रॅक्टर आहे मित्रांनो, तो 2100 रेटेड RPM वर काम करतो। आता आपण ट्रॅक्टरच्या ऑपरेशनल एरियाविषयी बोलूया। सिंगल फूट स्टेपर दिलेला आहे प्लॅटफॉर्मवर चढण्यासाठी। आणि तुम्ही प्लॅटफॉर्म बघू शकता मित्रांनो। आता हा जो प्लॅटफॉर्म आहे ना, तो प्लेन नाही बरं का, थोडासा बंप आहे। पण जो एरिया आहे मित्रांनो, तो स्पेसफुली आहे। तुम्ही पाहू शकता, मोकळा स्पेस आहे याच्यामध्ये, साईड शिफ्ट गिअरबॉक्स असल्यामुळे। तुम्ही ट्रॅक्टरचा डॅशबोर्ड बघू शकता। ॲनालॉग प्लस डिजिटल मीटर या ट्रॅक्टरमध्ये येतं। अशा प्रकारे याची स्टीअरिंग डिझाईन दिलेली आहे मित्रांनो। मध्ये जॉन डियरचा लोगो देण्यात आलेला आहे। ट्रॅक्टरची इलेक्ट्रिक सिस्टीम ऑपरेट करण्यासाठी काही बटन दिलेली त्याच्यामध्ये। ही पार्किंगसाठी बटन आहे, त्याच्या खालीच इंडिकेटरसाठी मित्रांनो। आणि हे नॉर्मल चार्जर आहे त्याच्यामध्ये, मोबाईल चार्ज करण्यासाठी। या साईडला याचं पुढचं हेडलाईट्स ऑपरेट करण्याचं बटन आहे। त्याच्या साईडला जे आहे हॉर्नचं बटन दिलेलं आहे मित्रांनो। आणि हा जो आहे याचा हँडरेस्ट आहे मित्रांनो साईडला। अशा प्रकारची ऑपरेटिंग सिस्टीम आहे, इलेक्ट्रिक सिस्टीम। खाली जे आहे मित्रांनो, तुम्ही पाहू शकता, इथं आपल्याला इंजिन स्टॉप करण्यासाठी जो नॉब दिलेला आहे तो इथं दिलेला आहे खाली। या ट्रॅक्टरमध्ये क्लचसाठी ऑप्शनल आहे बरं मित्रांनो, सिंगल आणि ड्युअल 2 ऑप्शन आहेत या ट्रॅक्टरमध्ये। जर क्लच बघितला ना मित्रांनो, तर हा पुश टाईप पॅडल्समध्ये आलेला आहे। ब्रेक जर बघितले, तो ऑइल इमर्ज ब्रेक या ट्रॅक्टरमध्ये येतात। साईडला ॲक्सिलेटर दिलेलं आहे त्याच्या खाली। आणि पार्किंग ब्रेक जर बघितलं ना, तर हे पार्किंग ब्रेक आहे मित्रांनो, हँड ब्रेक म्हणतो आपण त्याला। आता आपण या ट्रॅक्टरच्या गिअरबॉक्सबद्दल बोलूया। साईड शिफ्ट गिअरबॉक्स आहे मित्रांनो। याच्यामध्ये ना कॉलर शिफ्ट गिअरबॉक्स दिलेला आहे। कॉलर शिफ्ट गिअरबॉक्स आहे याच्यामध्ये, 8 फॉरवर्ड आणि 4 रिव्हर्ससाठी। तुम्ही पाहू शकता मित्रांनो। या ट्रॅक्टरमध्ये 2 ऑप्शन आहेत PTOसाठी, एक 540 स्टँडर्ड आणि 540 इकॉनॉमी। सेपरेट इंडिपेंडेंट क्लच दिलेला आहे मित्रांनो PTOसाठी, तुम्ही पाहू शकता। या ट्रॅक्टरमध्ये मागचा जर टायर बघितला ना, तर 14/9/28 या साईजमध्ये येतो मागचा टायर मित्रांनो। आता आपण या ट्रॅक्टरच्या बॅक साईडविषयी बोलूया। या ट्रॅक्टरमध्ये ना जी लिफ्ट कॅपॅसिटी आहे मित्रांनो, ती 1600 किलोग्रामची दिलेली।
PTO HP जर बघितलं ना मित्रांनो, तर याच्यामध्ये 41 HP चा PTO हे ट्रॅक्टरमध्ये येतो मित्रांनो. आणि मागचा जो ॲक्सेल आहे मित्रांनो याच्यामध्ये, तर हा प्लॅनेटरी ड्राईव्ह रिडक्शनमध्ये ॲक्सेल येतो मागचा. याची टेल लाईट्स डिझाईन पाहू शकता तुम्ही, अशा प्रकारे दिलेली बॅक साईडला. सीटच्या बॅक साईडला एक लिफ्टेड आहे मित्रांनो, तुम्ही पाहू शकता. आणि जो टूल बॉक्स आहे मित्रांनो, तो फेंडरवर अटॅच दिलेला आहे आणि मेटलचा टूल बॉक्स आहे हा. मित्रांनो या ट्रॅक्टरमध्ये ना कंपनी फिटेड सिंगल DC वॉल दिलेला आहे हायड्रोलिक उपकरण ऑपरेट करण्यासाठी. आणि 3 पॉइंट लिंकेज सिस्टीम दिलेली आहे, तुम्ही पाहू शकता. या साईड नाही मित्रांनो नंबर प्लेट लावण्यासाठी जागा दिलेली. आणि हा बॅक लाईट आहे मित्रांनो, प्लाव लाईट. या ट्रॅक्टरमध्ये डिफरेन्शियल लॉकचं पण ऑप्शन आहे बरं का, तुम्ही पाहू शकता. मित्रांनो हा जो ट्रॅक्टर होता तो 5205 होता जॉन डियर कंपनीचा. मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना, तर या व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं धन्यवाद.